नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताच्या औद्योगिक व आर्थिक विकासात भांडवल बाजाराची भूमिका याविषयी माहिती घेणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तसेच भांडवल बाजाराचा विकास व्हावा यासाठी भांडवल बाजाराने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 1. पंचवार्षिक योजनेसाठी निधी उभा करणे. भारतात 1951 साली पहिली पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर भारतात आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या. प्रत्येक पंचवार्षिक योजना राबविण्यासाठी व नियोजनाची उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची आवश्यकता असते. हा निधी उभा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भांडवल बाजाराकडून केले जाते. त्यात व्यापारी बँका, जीवन विमा निगम, UTI यासारख्या संस्थांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 2. बचत गोळा करणे. भारतातील भांडवल बाजाराने कुटुंब, व्यक्ती, गुंतवणूकदार यांच्याकडील बचत गोळा करून त्यांना आकर्षक व्याज किंवा नफा या स्वरूपात उत्पन्न मिळवून दिले व त्यासाठी भारतात बचत उत्पादक स्वरूपाच्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाले. भांडवल बाजाराच्या अभावी अशा गुंतवणूक गोळा होऊ शकली नसती किंवा अनुत्पादक कारणासाठी वापरली गेली असते. 3. कर्जाऊ निधीची उपलब्धता. भांडवल बाजारातील संस्थांकडून दीर्घकाळासाठी कर्ज उभारणी केली जाते. नंतर ही कर्जे मुदतीनंतर परत केली जातात व त्यानंतर पुन्हा कर्ज उभारणी केली जाते. हे चक्र सतत सुरू असते. त्यामुळे कर्जाऊ निधीची सातत्याने दीर्घकाळासाठी उपलब्धता होत असते. 4. औद्योगिक विकासाला चालना देणे. भांडवल बाजारातून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यल्प कमी दरात दीर्घकालीन भांडवल उपलब्ध होते. या भांडवल बाजाराचा वापर उद्योगधंद्यातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी होतो. त्यामुळे देशाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळते. 5. भांडवल व बचतीचा योग्य वापर. भांडवल बाजारातील वित्त संस्था व घटक ह्या लोकांना आपल्या जवळील बचत गोळा करणे तसेच गोळा केलेली बचत उद्योग संस्था, राज्य सरकारे, केंद्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सरकारी उपक्रम, उदाहरणार्थ रेल्वे, युद्धसामग्री बनवणारे कारखाने, वीज निर्मिती प्रकल्प इत्यादीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीचा कार्यक्षमपणे व उत्पादक कारणासाठी वापर केला जातो. 6. विविध सेवा. भांडवल बाजारातील संस्था व घटकांकडून गुंतवणूकदार तसेच उद्योजक, व्यक्ती, संस्था, सरकार इत्यादींना विविध सेवा पुरविल्या जातात. त्यामुळे भांडवल बाजार व उद्योग तसेच व्यक्ती यांना विविध सेवा मिळतात. उदाहरणार्थ शेअर बाजारात अरोखता लाभप्रदता असते. उद्योगधंद्यांनी विक्रीस काढलेले भाग भांडवल तसेच भाग भांडवलाचे व्यवस्थापन करणे, शेअर विक्रीतून किमान भांडवल गोळा करण्याची हमी देणे तसेच जी तूट असेल ती भरून काढणे इत्यादी सेवा भांडवल बाजारांकडून दिल्या जातात. 7. मागासलेल्या भागाचा विकास करणे. भांडवल बाजारातील काही संस्थांनी मागास विभागाचा विकास करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे व हे कार्य सुरू आहे. उदाहरणार्थ नाबार्डकडून ग्रामीण व अविकसित भागात रस्ते बांधणे, जलसिंचन, विद्युत पुरवठा, समाजातील कमकुवत व्यक्तींना विकासाच्या संधी देण्याचे कार्य केले जाते. 8. रोजगार निर्मिती. भांडवल बाजारामुळे अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात उदाहरणार्थ शेती, खाणकाम, मासेमारी, रस्ते बांधणे, पूल बांधणे, उद्योगांची उभारणी करणे, बँका, पायाभूत सेवा यांचा विकास करणे, उदाहरणार्थ टेलिफोन सेवा, रेल्वे, जलवाहतूक, हवाई वाहतूक, घर बांधणी इत्यादी अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. या रोजगार निर्मितीसाठी भांडवल आवश्यक असते. भांडवल पुरवठ्याचे काम भांडवल बाजाराकडून होते. 9. परकीय भांडवल. भांडवल बाजाराने परकीय भांडवल देशात आकृष्ट करणे
तसेच त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हे कार्य महत्त्वाचे केले आहे. परकीय भांडवल बाजारातून अनेक वित्तीय संस्थांनी परकीय बॉन्ड्स, कर्जरोखी, भाग भांडवल इत्यादी स्वरूपात परकीय भांडवल गुंतवणूक भारतात आणली आहे. विशेषतः 1991च्या नवीन आर्थिक धोरणामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर परकीय भांडवल आकर्षित करण्याचे कार्य भांडवल बाजाराने केले आहे. 10. शेअर बाजाराचा विकास. देशाच्या औद्योगिक विकासासाठी विकसित शेअर बाजार असणे आवश्यक असते. म्युच्युअल फंड, संस्थात्मक गुंतवणूकदार यांनी देशाच्या शेअर बाजारात गुंतवणूक करून शेअर बाजाराच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. 11. गुंतवणुकीच्या संधी. भांडवल बाजारातील संस्थांनी अप्रत्यक्षपणे सर्वसामान्य नागरिकांना गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आजारी उद्योगांचे पुनर्वसन. भांडवल बाजारातील काही वित्तीय संस्थांनी उद्योगांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे त्या उद्योगांना सुरू करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी सुरू केले. यासाठी IDBI, ICICI, UTI या संस्थांनी भांडवली मदत, परकीय चलनाच्या स्वरूपात कर्ज उभारणी, प्रत्यक्ष भांडवल खरेदी यासाठी आर्थिक मदत केली आहे. तांत्रिक सहाय्य. नवीन उद्योगांना तांत्रिक सहाय्य करणे, उद्योजकांना मदत करणे, प्रकल्प तयार करण्यास मदत करणे, आर्थिक वृद्धीच्या संधी लक्षात घेऊन त्यांचा फायदा घेण्यासाठी उद्योजकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य तसेच गुंतवणुकीस प्रोत्साहन भांडवल बाजाराकडून दिले जात आहे. अशा पद्धतीने भारताच्या औद्योगिक व आर्थिक विकासातील भांडवलाची भूमिका याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. या संदर्भ ग्रंथ आणि पुस्तकाच्या आधारे आपण ही संकल्पना समजून घेतली आहे. धन्यवाद.